नमस्कार, सुप्रभात बुलेटिनमध्ये मी तेजल लागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महायुती संदर्भातली। गेले काही दिवस महायुतीमध्ये वादाचं कारण बनलेल्या पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तसे संकेत दिलेत। रायगड सोबतच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा आज निर्णय होणार असल्याचं सूतोवाच महेंद्र दळवींनी केलेले आहे। तसंच भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असंही दळवींनी म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 2 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आता तर या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का असा सवाल अंजली दमानिया विचारतायत। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया ठाम असून या प्रकरणातले मंत्री धनंजय मुंडेंच्या आरोपांवरचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलेले आहेत। मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का असा सवाल दमानियांनी उपस्थित केलाय। धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावर दबाव राहणार आणि तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानी यांनी केलेली आहे। त्यांचं ट्विट आपण पाहतोय। धनंजय मुंडेंवर आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री, लोकायुक्त अजित पवार, निवडणूक आयोग, सीबीआय, सीएजी, कॅग आणि एसीबीला पाठवलेले आहेत। आज तरी ते चौकशी लावतील आणि राजीनामा घेतील अशी अपेक्षा आहे। जोपर्यंत ते मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत त्यांचा दबाव राहणार। त्यांच्या त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडलेल्या फोनचा डेटा अजूनही रिकव्हर झालेला नाहीये। तो बडा नेता कोण हे अजूनही कळलेलं नाहीये का? तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं दमानिया करतायत। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। विकास जिंकला, चांगलं सरकार येणार। मी माझ्या मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो, त्यांनी आम्हाला इतकं मोठं यश मिळवून दिलेलं आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले। दिल्लीतील विजयानंतर मोदींनी ट्विट करत आभार मानले। दिल्लीतील जनतेनं दाखवून दिलेलं आहे की वारंवार खोटी आश्वासनं देऊन लोकांची दिशाभूल करता येत नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिली। पिण्याचं अस्वच्छ पाणी, तुटलेले रस्ते आणि प्रत्येक रस्त्यावर उघडलेली दारूची दुकानं या सर्व बाबींवर जनतेनं आपल्या मतांनी प्रतिसाद दिल्याचं अमित शहांनी म्हटलंय। अण्णा हजारे यांचा हात पकडून पुढे आलेल्या केजरीवाल यांनी नंतर भ्रष्टाचाराची साथ दिली। त्यांच्या खोट्या राजकारणाला बुरखा आता दिल्लीकरांनी फाडल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। दिल्लीतील मराठी माणूस हा मोदींच्या मागे ठामपणे उभा राहिल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। दिल्ली निकालासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट केलं, ये मोदी जी की गॅरंटी है आणि कमाल है असं म्हणत महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमध्येही मतदारांनी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्याच नेतृत्वावर पूर्ण विश्वास केला असं ट्विट शिंदेंनी केलंय। दिल्लीतील पराभवानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जनतेनं आम्हाला दिलेला निर्णय मान्य आहे, तसंच जनतेची सेवा करत राहणार असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आप पक्षाचा आणि अरविंद केजरीवाल यांचा मोठा पराभव झालाय। यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भावनिक झाल्याचं दिसून आलं। एवढं प्रेम केलं तुमच्यावर, पण तुम्ही रस्ता सोडून गेलात, त्यामुळे नाईलाजाने तुमच्या विरोधात बोलावं लागलं अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। दिल्लीतील आपच्या पराभवानंतर आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सवाल विचारलाय। निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेसने समन्वय राखला नाही, यापुढील निवडणुका समन्वयाने लढतील का असा प्रश्न रोहित पवारांनी विचारलाय। दिल्लीत भाजपाचा विजय झाल्यानंतर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आप आणि केजरीवाल यांचा पराभव या दोन्ही गोष्टीचा आनंद आहे। आपल्या बापाचं विस्मरण करणाऱ्या दिल्लीच्या जनतेनं धडा शिकवलेला आहे अशी टीका मुनगंटीवारांनी केली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेस वेगवेगळे लढल्यामुळे पराभव झाल्याचा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय। तर सत्ता, पैसा आणि यंत्रणेपुढे आपचा निभाव लागू शकला नसल्याचं राऊतांनी म्हटलंय। 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होणार असून जनतेनं आम्हाला स्पष्ट कौल दिलेला आहे अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली। आम आदमी पार्टी लोकांना भूलथापा देत होती। केजरीवालांचा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना आला अशी टीका देखील महाजनांनी केलेली आहे।
हिंदुत्व मानत नाही त्यांना लोकांनी जागा दाखवली. खोटं राजकारण करणारे केजरीवाल पराभूत झालेत, तर रामाला न मानणाऱ्या काँग्रेसला एकही सीट मिळाली नाही अशी टोलेबाजी नवनीत राणांनी केलेली आहे. खोटी आश्वासनं देऊन दिल्लीची प्रगती करता येत नाही हे दिल्लीच्या मतदारांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये भाजपाची आघाडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे असा टोला प्रसिद्ध कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी लगावलाय. दिल्लीत भाजपाच्या विजय जल्लोष धुळ्यातही साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत आणि पेढे भरवत भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. धुळे शहरातील जुना आग्रा रोडवर राम मंदिर परिसरामध्ये हा जल्लोष साजरा करण्यात आला. दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर देशभरामध्ये भाजपाकडनं जल्लोष सुरू आहे. नागपूरमध्ये देखील महिला आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. ढोल ताशा वाजवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. नवी मुंबईमध्ये दिल्ली विधानसभा विजयाचा भाजपाकडनं जल्लोष करण्यात आला. वाशीमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केलाय. नाशिकच्या येवल्यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडनं जल्लोष करण्यात आला. दिल्लीमध्ये भाजपाची सत्ता आल्याने वाद्याच्या गजरामध्ये उत्साह साजरा करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ आणि उपअभियंता पदासाठी 9 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र यामध्ये पेपरफुटी होऊ नये म्हणून अधिकृत केंद्रांवर परीक्षा घेण्याची मागणी अंबादास दानवेंनी केलेली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना त्यांनी तसं निवेदन दिलंय. बीड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये QR कोड लावला जाणार आहे. पोलीस निरीक्षक नवनीत कावत यांनी संवाद प्रकल्प हा उपक्रम राबवलेला आहे. या QR कोडच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमधील बरीच माहिती सामान्य लोकांना मिळणार आहे. तसंच तक्रारही आता करता येणार आहे. 12वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यवतमाळमध्ये 33,583 विद्यार्थी परीक्षेला बसले असून शिक्षण मंडळाच्या वतीने 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. जिल्ह्यातील 126 केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. बदलापुरातील खासगी शाळेमध्ये शिक्षकांना 7वीच्या विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग केल्याचा प्रकार घडला. यावेळी शाळेच्या परवानगी संदर्भात कागदपत्र तपासणी केली असता या शाळेला फक्त पहिलीपर्यंतच्याच वर्गाची परवानगी असल्याचं समोर आलंय. दुसरीपासून पुढील वर्ग अवैधरित्या चालवले जात असल्याची बाब समोर आली आहे. खो-खो विश्वचषक जिंकणाऱ्या रेश्मा राठोडचं बदलापुरात जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच JCBमधून फुलांची उधळण करण्यात आली. बंजारा या भटक्या विमुक्त समाजातून आलेल्या रेश्माची आई आणि वडील आजही नाका कामगार म्हणून काम करतात. नागपूरच्या ताजबाज जवळील बर्ड फ्लू बाधित क्षेत्रामध्ये आरोग्य विभागाकडून घरांच्या सर्वेक्षणात 14 नमुने एम्सला पाठवण्यात आलेत. मनपाच्या आरोग्य विभागाकडून 8,000 घरांचं सर्वेक्षण करत 26,927 जणांची प्रकृती तपासण्यात आली आहे. यामध्ये 141 जणांना इन्फ्लुएन्झा सदृश्य आजाराचं लक्षण आढळलेलं आहे. नांदेडमधील आश्रमशाळेमध्ये 59 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली असून महात्मा फुले निवासी आश्रमशाळेत ही घटना घडलेली आहे. विषबाधा झालेल्यांवर सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये GBS आजारातील आतापर्यंत 79 रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील GBS बाधित रुग्णांची संख्या 180 पर्यंत पोहोचली आहे. त्यातील 79 जण बरे झाले असून 22 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 58 रुग्णांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये अवजड वाहनांवरील बंदीला तीव्र विरोध होतोय. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात अवजड वाहनांना 24 तास बंदी घालण्यात आलेली आहे. बांधकामाच्या मालाची वाहतूक करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने घरांच्या किमती आता वाढणार आहेत. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी होतीये. बीडच्या माजलगाव तालुक्यातील अंगणवाडीमध्ये खिचडी खाल्ल्याने 10 बालकांना विषबाधा झाली. बालकांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. बालकांची प्रकृती स्थिर असली तरीही त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. अमरावती शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरता यावा म्हणून अमरावती पालिका सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहे. अमरावती महापालिकेच्या 5ही झोनमध्ये शनिवार रविवार 2 दिवस सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू राहणार आहे.
धाराशिवमध्ये 2274 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। 10 महिलांनी अनुदान बंद करण्यासाठी अर्ज केलाय, तर 2 बहिणींनी अनुदान जमाही केलेले आहे। तसंच इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची तपासणी मोहीम सुरू झाली आहे। आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून। शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगरला आता सुरुवात झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसतंय, कारण रत्नागिरीतले 2 माजी आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम मशाल सोडून हाती धनुष्यबाण घेणार आहेत। सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागामध्ये ताकद आहे, तर गणपत कदम हे रांजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। तसंच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने सुद्धा शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत। या राजकीय बातम्यांनंतर आता आपण पाहूयात राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। डोंबिवलीतील दीनदयाल रोड परिसरामध्ये एका बांधकाम साईटवर क्षुल्लक कारणामधून हत्या झालेली आहे। जेवण सांडण्याच्या कारणावरून 2 मजुरांमध्ये किरकोळ वाद झाला। त्यानंतर सर्व झोपल्याचं पाहून जयसान मांझी याने बांबूने मारून गौरव जगतची हत्या केलेली आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। पतीने मारहाण केल्याच्या रागातून एका महिलेने आपल्या 1.5 वर्षाच्या मुलीसह विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या केलेली आहे। हिंगणघाट तालुक्यातील फुकटा गावामध्ये ही घटना घडलेली आहे। पतीने चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास सांगितल्यानंतर पत्नीने नकार दिल्याच्या रागातून पतीने तिला मारहाण केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। धुळ्यातील दोंडाई शहरामध्ये बस रस्त्यात अडवून त्यानंतर बसमध्ये चढून चालकास बेदम मारहाण करण्यात आली। वाहनाला कट मारल्याच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडला। याबाबतचा व्हिडिओही आता समोर आला असून या संदर्भात चालकानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। नवी मुंबईमध्ये ठाणे बेलापूर मार्गावर मसूर डाळ वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला, त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। हा ट्रक डाळीने भरलेला असल्याने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्याचं काम सुरू आहे। तसंच वाहतूक सुरळीत करण्याचं कामही पोलीस करत आहेत। शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला पिकअप जीपने धडक दिली आहे। नांदेडच्या अर्धापूर ते तामसा रस्त्यावर हा अपघात झाला। या अपघातामध्ये 12 विद्यार्थी जखमी झाले असून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। पुण्यात एका आईने आपल्या 2 मुलांची गळा दाबून हत्या केलेली आहे। सासरच्या जाचाला वैतागून हे पाऊल आईने उचलले। यावेळेस नवऱ्यावरही तिने कोयत्याने वार केले। या प्रकरणी दौंड पोलिसांनी 30 वर्षीय महिलेला अटक केली आहे। नाशिकमध्ये परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई करण्यात आली। राज्यातील प्रतिबंधित असलेल्या मद्याची अवैध वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागानं रोखली आहे। या कारवाईमध्ये 82 लाखांचं मद्य जप्त करण्यात आलंय। तसंच या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पालिकेने चिखली आणि कुदळवाडी परिसरामध्ये 5000 अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली। या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी कारवाई होत असल्याने व्यवसाय करणारे व्यापारी आणि कामगारांवर मोठं संकट कोसळलंय। हिंगोलीमध्ये 1814 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरल्याचा प्रकार समोर आलाय। अनेक शेतकऱ्यांनी शासकीय भूखंडावरच बोगस पीक विमा उतरवलाय, तर काहींनी जमिनीची नोंद नसताना सुद्धा विमा उतरवल्याचे समोर आले। याबाबत आता कृषी विभागानं अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। जालन्यात महसूल पथकावर वाळू माफियांकडून दगडफेक आणि मारहाण करण्यात आली आहे। दैठणा बुद्रुक गावामध्ये वाळू उपसा रोखण्यासाठी हे पथक गेलं होतं। या घटनेनंतर गौण खणी पथकामध्ये काम करणाऱ्या महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे।
नाशिकमध्ये परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई करण्यात आली। राज्यातील प्रतिबंधित असलेल्या मद्याची अवैध वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागानं रोखली आहे। या कारवाईमध्ये 82 लाखांचं मद्य जप्त करण्यात आलं, तसंच एकाला अटक करण्यात आली आहे। नागपूरच्या ताजबाद जवळील बर्ड फ्लू बाधित क्षेत्रामध्ये आरोग्य विभागाकडून घरांच्या सर्वेक्षणात 14 नमुने एम्सला पाठवण्यात आले। मनपाच्या आरोग्य विभागाकडून 8,000 घरांचं सर्वेक्षण करत 26,927 जणांची प्रकृती तपासण्यात आली। यामध्ये 141 जणांना इन्फ्लुएन्झा सदृश्य आजाराचं लक्षण दिसून आलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली। 6वीच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने अत्याचार केला असून शिक्षकाला सांगून या विद्यार्थिनीला घरी बोलावलं आणि नंतर मुख्याध्यापकाने तिच्यावर अत्याचार केला। मुख्याध्यापकाला घोटी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। कोल्हापुरात गांजा तस्करांच्या विरोधामध्ये विशेष मोहीम सुरू झालेली आहे। 72 तासांमध्ये गांजा तस्करांच्या विरोधामध्ये 46 गुन्हे दाखल करण्यात आले, तर 55 गांजा तस्करांना अटक करण्यात आलेली आहे। तसंच गांजा तस्करांच्या शहरातून धिंडही काढण्यात आलेली आहे। धाराशिवच्या परंडा शहरामध्ये घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली। परंडा वारशी रोडवरील भारत ठाकूर यांच्या घरामध्ये ही चोरी झाली। एकूण 1,16,000 रुपये किमतीचं साहित्य लंपास झालं। या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डीमध्ये एकाच रात्री 2 ठिकाणी घरफोडी झाली आहे। चोर पाळतानाचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं असून या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे। बीडच्या माजलगावात डोळ्यात मिरची पावडर टाकून केस कापण्याच्या कात्रीने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली असा जाब विचारत कात्रीने त्याच्या छातीवर वार केला। या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याणमधील उल्हासनगर परिसरामध्ये रात्रीच्या वेळी एका दुकानातून लॅपटॉप आणि रोकड चोरी करण्यात आली। मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या चोरास पोलिसांनी अटक केली। सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत त्याला बेडे ठोकण्यात आले। पिंपरी चिंचवड शहरामध्ये दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। यावेळेस त्याच्याकडून 2,40,000 किमतीचे 4 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत। आता बातमी आहे मराठा आंदोलनासंदर्भातली। 15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार आहे आणि त्याचं लोण राज्यभरात पसरणार आहे। आम्ही मुंबईत सुद्धा आंदोलन करणार आहोत आणि त्यासाठी आझाद मैदान, शिवाजी पार्कच्या जागेची पाहणी केली जाणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। इथं 15 तारखेपासून साखळी उपोषण आता बेमुदत सुरू होत आहे। पुढे पुढे टप्प्याटप्प्यात हे राज्यभर वाढवलं जाणार आहे। आता प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार, टप्प्याटप्प्यानं आम्ही आझाद मैदानलाही पाहणीला जाणार आहे। तारीख लवकरच सांगतो आम्ही, कारण यांनी भयंकर फसवणूक केली। मुख्यमंत्र्यांशी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी डायलॉग ठेवला पाहिजे, सरकारशी बोललं पाहिजे आणि त्यांना जी काय आश्वासनं दिलेली होती, परवाच्या सुरेश धस तिथे गेले होते, ती नक्की शासन पूर्ण करेल। परंतु ज्या पद्धतीनं ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ही जी काय भूमिका आहे, याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, ही महायुती सरकारची भूमिका आहे। आता जालन्यातून एक मोठी बातमी समोर येते। वाळू माफियांविरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय। प्रशासनाने 9 आरोपींवर तडीपारीची कारवाई केली असून यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरचाही समावेश आहे। तसंच जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या 6 आरोपींवर सुद्धा परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे।
यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा. चंद्रपुरात बिबट्याने धुमाकूळ घालत एका वनरक्षकासह 5 गावकऱ्यांना जखमी केलेले. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील धुमखेडा गावामध्ये घडलेली आहे. गावातील एका गोठ्यामध्ये बिबट्याने ठिय्या मांडला. बिबट्याला बघण्याकरता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यातच हा संपूर्ण प्रकार घडलाय. वर्ध्यातील धोंडगाव शिवारामध्ये पट्टेदार वाघिणीच्या शावकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत भविष्यात अशी घटना टाळता यावी यासाठी वन विभागानं संबंधित राज्य महामार्गावर काही क्षेत्र हे वाघ भ्रमण क्षेत्र जाहीर केलेलं आहे आणि ठिकठिकाणी सूचना फलकही लावलेले आहेत. जुन्नरच्या ओतूरमध्ये मोटरसायकलवर चाललेल्या युवकावर बिबट्यानं हल्ला केलेला आहे. बिबट्याने पंजा मारल्याने युवक जखमी झाला. त्याच्यासोबत असलेल्या तरुणाने प्रसंगावधान ओळखून मोठ्याने ओरडल्याने बिबट्या पसार झाला. त्यामुळे तरुणाचा जीव वाचलेला आहे. अमरावतीत चिखलदऱ्याच्या विश्रामगृह परिसरामध्ये बिबट्या आढळलेला आहे. बिबट्या मुक्तसंचार करत असताना दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं. विश्रामगृहात व्हीआयपी अधिकारी आणि पर्यटक विश्रामासाठी असल्याने त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राज्यात गारवा कमी होऊन उन्हाचा चटका वाढतोय. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा चढलाय. दरम्यान हवामान विभागानं ही नोंद केली असून बहुतांश ठिकाणी तापमानाने 36शी गाठलेली आहे. राज्यामध्ये कोरडं आणि शुष्क वारे वाहत आहेत. दरम्यान आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. पुण्यात रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत 3 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यातून 16 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. रायगडमध्ये मुंबई महामार्गावरील कशेडी बोगद्याची मुंबई लेन वाहतुकीसाठी खुली झाली आहे. तर कोकणामध्ये जाणारी दुसऱ्या बाजूची लेन अद्यापही बंद आहे. पुढील 2 महिन्यांमध्ये हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाचा मोठ्या दिमाखात शुभारंभ झाला. शहरातल्या कृष्णा नदीच्या काठावर या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. कलशपूजन आणि कृष्णामाईची ओटी भरून महोत्सवाचा शुभारंभ झाला. या निमित्ताने हजारो महिलांनी कृष्णा नदीवर मोठी गर्दी केली होती. परभणीतून मुंबई मंत्रालयाकडे निघालेला लाँग मार्च नाशिकमध्ये दाखल झाला. सोमनाथ सूर्यवंशी हत्येच्या पार्श्वभूमीवर लाँग मार्च काढण्यात आला. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस या आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. मालवण राजकोट येथे सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं काम सुरू आहे. 15 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष पुतळा उभारला जाणार आहे. तर इथल्या चौथऱ्याचं काम पूर्ण झालंय. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आलेले आहे. पुढील 6 महिन्यांमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिकेद्वारे जनतेसाठी तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू करण्यात आली. या हेल्पलाईनचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. ही तक्रार निवारण हेल्पलाईन सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 तसेच शनिवार आणि रविवार या वेळेत सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत सुरू असणार आहे. लाडकी योजनेबाबत फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली. लाडकी योजनेमध्ये कुठलाही नवीन निकष लावलेला नाही. मात्र निकष डावलून अर्ज भरलेल्यांना लाभ मिळणार नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीच्या अंगणामध्ये बॅनरबाजी करण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठी तर शिंदेंचे बॅनर्स ठाकरेंच्या घरासमोर लावले नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदमांनी शिंदेंची भेट घेतली. ते नक्कीच आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील असा विश्वास मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष हुन किम यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमधल्या रामगिरी निवासस्थानी बैठक झाली. कृषी उत्पादनात वाढ, दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प, नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प, तापी रिचार्ज योजनेबाबत बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पाणी प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं पठारेंनी म्हटलेलं आहे. पुण्यातील हयात हॉटेलमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही भेट झालेली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बनेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. रत्नागिरीच्या संगमेश्वर माजी आमदार सुभाष बने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यात भेट घेतली. त्यामुळे शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत लवकरच बने देखील शिंदे सेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे सेनेकडून आमचे खासदार विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलेला आहे. खासदारांना प्रलोभनं दाखवली जात असल्याचा आरोपही दानवेंनी केलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका अपंग शेतकऱ्याने कर्जमाफीसाठी आत्महत्या केल्यामुळे बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारचं आंदोलन सुरू आहे. आदिवासी विकास मंत्र्यांनी आश्रमशाळेमध्ये एक रात्र काढलेली आहे. मंत्री उईकेंनी आश्रमशाळेतील सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच राज्यातील 140 आश्रमशाळांना ऑनलाईन आढावाही घेतला. दरम्यान विद्यार्थ्यांसह शिक्षकांसोबत त्यांनी संवादही साधलाय. आता बातमी आहे पुण्यातून. पुण्यामध्ये आता खासगी बोरवेलचं सर्वेक्षण होणार आहे. वापरात नसलेल्या बोरवेल बंद करण्यात येणार आहेत. बोरवेलमध्ये मुलं पडण्याच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं ही नियमावली घालून दिलेली आहे. तर बोरवेलच्या सुरक्षिततेसाठी नियमावलीची अंमलबजावणी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या नियमावलीची अंमलबजावणी आता पुण्यामध्ये करण्यात येणार आहेत. वापरात नसलेल्या बोरवेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून या बोरवेलमध्ये लहान मुलं पडल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि याच घटना प्रतिबंधित करण्यासाठी आता सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. पुण्यामध्ये खासगी बोरवेलचं सर्वेक्षण आता केलं जाणार आहे. महापालिकेकडनं हे बोरवेलचं सर्वेक्षण करण्यात येणार असून अनेकदा लहान मुलं या बोरवेलमध्ये पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे आता वापरात नसलेल्या बोरवेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.